चातुर्मास 6वा, हरिद्वार, शके 1818. याप्रमाणे हिमालयात 2 वर्ष संचार व चातुर्मास करून महाराज हरिद्वार येथे शके 1818च्या वैशाख पौर्णिमेला येऊन दाखल झाले. यावेळी चातुर्मासही येथेच झाला व मुक्कामही 6 महिने होता. हरिद्वार येथील मुक्काम आटोपून आता महाराज पुन्हा ब्रह्मावर्तास जाण्यास निघाले. ब्रह्मावर्तास महाराज निघाले, पण यावेळी वाटेत दक्षिणा ब्राह्मण कोणीही नव्हते. त्यामुळे भिक्षेची सोय झाली नाही. क्वचित कोणी गुजराती माणसे भेटली व त्यांनी खारका वगैरे दिल्यास त्या खाऊन तेवढ्यावरच राहावे, केव्हा केव्हा तर त्याही मिळू नये. यामुळे यावेळी ब्रह्मावर्तास येईपर्यंत महाराजांना एकूण 18 उपवास घडले. एका गुजराती बाईने थोडे गहू भाजून पीठ करून दिले होते. ते पाण्यात कालवून खावे व 25-25 कोस रोज चालावे, असा महाराजांचा नित्यक्रम असे. या खडतर प्रवासातही महाराजांच्या नित्यक्रमात काहीही फरक पडला नाही. अशा खडतर प्रवास करीत करीत शेवटी महाराज ब्रह्मावर्तास येऊन पोहोचले. तेथील राम मंदिरात मुक्काम ठेवला. ब्रह्मावर्तास आल्याबरोबर पुन्हा यथापूर्व नित्यक्रम सुरू झाला. आता महाराज पहिल्या खेपेप्रमाणे लोकांना अज्ञात राहिले नाहीत. त्यामुळे महाराज आल्याचे समजताच सारे ब्रह्मावर्त त्यांच्या दर्शनास लोटावे हे सहजच होते. अध्यापनादी कार्यक्रम पुनश्च सुरू झाले. यावेळी ब्रह्मावर्तास 1857 साली झालेल्या बंडाच्या रणधुमाळीत असलेले एक साधू पुरुष होते. त्यांचे नाव गणपती बुवा असे होते. त्यांचा एक पुतण्या बाटून मुसलमान झाला होता. तो याच वेळी आपल्या पत्नीस नेण्यासाठी म्हणून ब्रह्मावर्तास आला. तो आता मुसलमान झाल्यामुळे त्याच्याबरोबर जाण्यास पत्नीने नकार दिला व महाराजांजवळ येऊन तिने विचारले की अशा परधर्मात गेलेल्या पतीबरोबर जावे का. त्यावर महाराज म्हणाले की जर तो पती प्रायश्चित्त घेऊन परत स्वधर्मात येईल तर अशाही पतीबरोबर जाण्यास कोणतीच हरकत नाही. महाराजांचे हे उत्तर आपल्या समाजशास्त्रज्ञांनी आणि विचारवंतांनी मनन करण्याजोगे आहे. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे त्या स्त्रीने आपल्या पतीस विचारले, पण प्रायश्चित्त घेण्यास त्याने नाकारल्यामुळे मग ती त्या पतीकडे गेली नाही. महाराजांचा वास नेहमीच गंगा तीरावर होतो याचे थोडे नर्मदेला वैषम्य वाटले व महाराजांनी आपल्याही तीरावर यावे यासाठी महाराजांना दृष्टांत दिला. पण महाराजांनी तिकडे लक्ष दिले नाही. शेवटी महाराज आपल्या तीरावर येत नाहीत असे पाहताच एक विलक्षण घटना घडली. ब्रह्मावर्तास यावेळी एक मनुष्य त्वचारोगाने गांजलेला होता. अनेक उपचार करूनही गुण आला नाही. शेवटी एका गृहस्थाने त्यास सांगितले की तू महाराजांचे जर चरणतीर्थ घेशील तर तुझा त्वचारोग कायमचा बरा होईल. त्या रोगपीडित माणसासही हे पटले. महाराजांचे चरणतीर्थ मिळावे कसे ते इतके सोपे नव्हते. महाराजांना प्रत्यक्ष प्रार्थना करून चरणतीर्थ मिळण्याचा तर मुळीच संभव नव्हता. तेव्हा तो संधीची वाट पाहू लागला. त्याच्या सुदैवाने त्याला लवकरच हवी तशी संधी मिळाली. एके दिवशी 3ऱ्या प्रहरी काहीतरी लिहिण्यास महाराज बसले. ते नेहमीप्रमाणे उजवा पाय उपडा घालून लिहू लागले. हा गृहस्थ पाळतीवर होताच. महाराज लेखनात गुंग झाले आहेत व त्यांचा उजवा पाय त्यांच्या पाठीमागे आहे ही नामी संधी पाहून या संधीचा चटकन लाभ घेण्याचे त्यांनी ठरवले आणि त्याप्रमाणे त्याने ताबडतोब गंगेचे पाणी आणले व हळूच महाराजांच्या उजव्या पायावर ओतले व पटकन ते चरणावरून खाली येणारे पाणी गोळा करून प्राशन केले. क्षणार्धात या सर्व गोष्टी त्याने ओळखल्या. महाराजांच्या पावन चरणावरून येणाऱ्या जलाने त्याने आपले सर्व शरीर पुनीत केले. महाराजांनी पाठीमागे वळून एकाएकी घडलेल्या या प्रकाराबद्दल त्या माणसास विचारले की हे कशासाठी गेलेस. त्यावर हात जोडून तो विनीत भावाने म्हणाला की महाराज, ही व्याधी मला आता असह्य होऊ लागली आहे. प्राण जातील तर बरे, पण ही व्याधी सहन होणे कठीण. पुष्कळ उपचार केले. शेवटी एकाच्या सांगण्यावरून मी हे कृत्य केले. महाराज, अपराधाची क्षमा असावी. यावर महाराज काहीच बोलले नाही. ते तसेच सरळ उठले आणि गंगेवर गेले. स्नान करून परत आले. पण त्यांचे मन जरा अस्वस्थ झाले. काहीतरी आपल्या शरीरास पीडा होणार असे वारंवार त्यांच्या मनात येऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तो महाराजांच्या सर्व शरीरावर जिकडे तिकडे फोडच फोड दिसू लागले. अनेक लोकांनी त्यावर औषधोपचार करतो असे सुचविल्यावर महाराजांना हसू आवरेना. ज्यांच्या चरणस्पृष्ट जलाने इतरांच्या व्याधी बऱ्या व्हाव्या तिथे महाराजांना औषधोपचाराची आवश्यकताच काय होती. मनात आणले तर ते स्वतःही या व्याधीतून मुक्त होऊ शकले असते. त्या मंडळींना महाराज म्हणाले की हे परेच्छा प्रारब्ध आहे, ज्यावर औषधोपचाराचा काहीच उपयोग होणार नाही. हे भोगूनच संपवले पाहिजे. जीवनमुक्त पुरुष केवळ स्वतःचे प्रारब्ध भोगून संपवितो
असे नव्हे, तर परेच्छा प्रारब्धही तो तितक्याच निर्विकार वृत्तीने भोगतो व हीच त्याच्या जीवनमुक्तपणाची खूण आहे. महाराजांच्या या सांगण्यावर मग मंडळी काहीच बोलली नाही. काय बोलणार? मग महाराज गंगेवर गेले. यावेळी महाराजांनी गंगेची उत्स्फूर्त 5 श्लोकाची स्तुती केली. त्या दिवशी रात्री महाराजांना दृष्टांत झाला की अनाधिकारी माणसाला चरणतीर्थ दिल्याचा हा परिणाम आहे. तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेले नाही, म्हणून यासाठी नर्मदेत स्नान केले असता ही व्याधी नाहीशी होईल. हा दृष्टांत झाल्यावर मग महाराजांनी गंगेची अनुज्ञा घेतली आणि ते नर्मदेच्या तीरावर जाण्यास ब्रह्मावर्ताहून निघाले. तो मार्गशीर्षाचा महिना होता. महाराज ब्रह्मावर्ताहून निघाले ते मार्गशीर्षात जालवणात येऊन पोहोचले. महाराज जालवणात आल्याचे समजताच सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. लोकाग्रहास्तव जालवणात महाराजांचा मुक्काम 1.5 महिना जवळजवळ झाला. ब्रह्मावर्ताप्रमाणे ज्ञानामृताची गंगा आता जालवणात सुरू झाली. असंख्य लोक या दुर्लभ व पावन गंगेत स्नान करून कृतार्थ झाले, पुनीत झाले. महाराजांच्या अपूर्व सहवासाने अंतर्बाह्य पालटून गेले व त्यांच्या जीवनात पुनरपी श्रद्धेचा अखंड नंदादीप प्रकाशू लागला. आणि याहून विशेष भाग्य असे की काही मंडळींना महाराजांनी यावेळी अरण्यक ग्रंथ सांगितले. अरण्याच्या निरागस वातावरणात त्रिकालज्ञ ऋषीमुनींच्या ऋतंभरा प्रज्ञेतून उत्स्फूर्त झालेले विश्व ब्रह्मांडाच्या रहस्याने सूक्ष्म ज्ञान या ग्रंथात वर्णस्वरूप पावले आहे. भारताला लाभलेली ही श्री खरोखरच अक्षय्य अजरामर अशीच आहे. महाराजांकडून या अमृतश्रीचा लाभ जालवणाच्या ज्या मंडळींना झाला असेल ती खरोखरीच धन्य होत. महाराज नंतर जालवणातून निघाले आणि सारंगपूर, महतपूर इत्यादी गावावरून हरणगावी आले. हरण गावाहून नंतर महाराज नर्मदेचे नाभिस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेमावर या क्षेत्रात येऊन पोहोचले. नेमावर हे नर्मदेचे नाभी केंद्र तर आहेच, पण तेथे एक अतिशय सुंदर शिल्पकृतीने मनोहर दिसणारे अनुपम असे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. सिद्धेश्वराच्या देवालयाचे प्राचीन शिल्प भारतीय कलाकारांचे असाधारण नैपुण्य आजही प्रगट करीत आहे. या शिल्पात ते भाव जणू मूर्त आणि साकार होतात. हे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे तपश्चर्यात सिद्धी मिळण्याचे एक पवित्र स्थान म्हणून या भागात ओळखले जाते. महाराज येथे आल्यावर नर्मदा मातेला नमस्कार करून त्यांनी नर्मदेच्या पावन जलाशयात स्नान केले. याप्रमाणे महाराजांनी या ठिकाणी 3 दिवस स्नान करताच त्यांना परेच्छा प्रारब्धामुळे ब्रह्मावर्तात निर्माण झालेला विस्फोटक रोग बरा होऊन त्यांचे शरीर पूर्ववत झाले. यावेळी महाराजांनी नर्मदा लहरी म्हणून स्तोत्र करून नर्मदा मातेची स्तुती केली. ही नर्मदा लहरी म्हणजे केवळ प्रतिभेची लहर नव्हे, तर क्रांतिदर्शी कवीच्या सूक्ष्म प्रज्ञेचा तो यथार्थ आविष्कार आहे. आपण नर्मदा, गंगा, गोदा, कावेरी, यमुना इत्यादी नद्याकडे जे पाहतो ते केवळ पाणी याच दृष्टीने पाहतो. सजीव दृष्टीला पाणी हे आवश्यक आहे, त्यामुळेच त्याला जीवन या शब्दाने गौरविले आहे, एवढेच. पण पाहण्याची दृष्टी निव्वळ अधिभौतिक स्वरूपाची म्हणूनच अत्यंत स्थूल स्वरूपाची आहे. पण ऋषी हे केवळ अधिक भौतिक स्वरूपानेच पदार्थाकडे पाहत नसत, तर आदिदैविक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही ते पाहत होते. पदार्थांचे स्थूल स्वरूप स्थूल बुद्धीला आकलन झाले तरी त्या पदार्थांचे आदिदैविक व आध्यात्मिक स्वरूप हे स्थूल बुद्धीच्या पलीकडचे आहे. योगी मनुष्य हा स्थूल पदार्थांचे परमाणू ज्या दिव्य शक्तीतून निर्माण झालेले असतात त्या शक्तीच्या मूल स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. आधुनिक विज्ञानाने पाण्याची घटक द्रव्ये हायड्रोजन व ऑक्सिजन हे 2 वायू एवढे कळले तरी ते फार तर त्या पाण्याच्या घटक द्रव्याचे ज्ञान होईल. पाण्याचे ज्ञान या 2 वायुरूप घटक द्रव्यापुरतेच ज्यांचे मर्यादित असेल असा माणूस नर्मदेत किंवा गंगेत स्नान करू लागला तर त्याच्या मनात उपरोक्त घटक द्रव्यांनी निर्माण झालेल्या एका द्रव्य पदार्थात आपण स्नान करतो आहोत या पलीकडे दुसरा कोणताही विचार येणार नाही. आपण भक्तिभावाने गंगा किंवा नर्मदा मातेची प्रार्थना करतो त्यावेळी गंगा नर्मदेच्या स्थूल स्वरूपाची पाण्याची जी अधिष्ठात्री चिन्मयी शक्ती जी विश्वब्रह्मांडातील चराचर पदार्थात ओतप्रोत व्यापून राहिली आहे तिलाच अनन्य भावाने शरण जाऊन आपले दुष्कृत्य नाहीसे होण्यासाठी ते गंगेत किंवा नर्मदेत अवगाहन करीत असतात. पाण्याची जी अधिष्ठात्री दैवी शक्ती तिला जलदेवता असे म्हणतात. या जलदेवतेची प्रार्थना केली तर खरोखरच ती आपला उद्धार केल्या वाचून राहत नाही असा अनुभव आहे.
खुद्द महाराजांचा विस्फोटक रोग नर्मदा मातेनेच बरा केला. ही तर घटना प्रत्यक्ष सर्वांनी पाहिलेली आहे. तथापि सामान्य माणसाची आणि ज्ञानयोग्याची दृष्टी यात मूलतःच फार अंतर असल्याने अशा घटनाचा कार्यकारण भाव सहसा आपल्या लक्षात येत नाही. आणि तो लक्षात येत नाही म्हणूनच या अनित्य संसारात आपण आनंद मानतो आणि रममाण होतो. नेमावरहून निघून ब्राह्मणी घाटावरून जात असताना महाराजांचा पाय लचकला. त्यामुळे महाराजांना चालता येत नव्हते. म्हणून महाराज स्वस्थ बसून राहिले. पण पुढे जरा आणखी त्रास होऊ लागल्यावर महाराज झोपून राहिले. भिक्षेची वेळ झाली तरी चालता येत नव्हते म्हणून महाराज उठले नाही. ते तसेच झोपून राहिले. एवढ्यात एक कुमारिका तेथे आली व महाराजांना म्हणू लागली की महाराज झोपून का राहिलात? भिक्षेची वेळ झाली, उठा. त्यावर महाराजांनी आपणास उठून चालता येत नसल्याचे त्या कुमारिकेस सांगताच ती म्हणाली, मी त्यावर उपाय करते. असे सांगून त्या कुमारिकेने थोडे भस्म घेतले व ते अभिमंत्रित करून महाराजांच्या कमरेला चोळले व महाराजांना म्हणाली की आता जरा पाय झटका पाहू. त्यावर महाराजांनी पाय झटकला. तो वेदना कुठल्या कुठे नाहीशा झाल्या. महाराजांना पूर्ववत चालता येऊ लागले. वास्तविक त्या कुमारिकेने जो मंत्र म्हणून उपचार केला तो स्वतः महाराजांना येत होता. पण स्वतःसाठी कोणत्याही तऱ्हेने प्राप्त परिस्थितीचा प्रतिकार कोणत्याही प्रकाराने करावायचा नाही हे महाराजांचे पूर्वीपासूनच ठरलेले धोरण होते. हे ओळखून स्वतः नर्मदेने कुमारिकेचे रूप घेऊन महाराजांचा पाय बरा केला. हे पाहून महाराजांना नर्मदेच्या अकारण करुणेबद्दल कौतुक वाटले आणि त्यांनी नर्मदेची स्तुती केली. एवढ्यात ती कुमारिका पाहता पाहता गुप्त झाली. येथील ब्राह्मणांना महाराजांनी आचारधर्म शिकवला आणि तेथून ते पुढे निघाले. नेमावरहून महाराज मग पुढे उज्जैनीस आले. येथेही त्यांचा पूर्ववत नित्यक्रम अबाधित चालू होता. यावेळी येथे सत्यविनायकाचे व्रत प्रकाशित केलेले गणपती बुवा या नावाने प्रसिद्ध असलेले एक गृहस्थ होते. हठयोगात थोडीशी प्रगती होताच यांना आपण फार मोठे योगी आहोत असे वाटू लागले. योगाचे तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष योगाची सिद्धी या दोन गोष्टी वस्तुतः परस्पर भिन्न असताही गणपती बुवा मात्र आपण योगसिद्धच आहोत असे मानित आणि प्रसंगविशेषी लोकांना भासवितही. स्वतःला योगसिद्ध समजत असताही यांना प्रथम महाराजांचा खरा अधिकार काय हे कळले नाही. एकदा त्यांच्या मनात महाराजांना आपले योगवैभव दाखवावे असे आले व त्यांनी महाराजांना आपल्या घरी येण्याची प्रार्थना केली. गणपती बुवा आपणास का बोलावित आहेत हे महाराजांना तात्काळ लक्षात येऊन चुकले. पण तसे काही व्यक्त न करता ते गणपती बुवांच्या घरी गेले. गणपती बुवांनी त्यांना एकांतात नेले आणि योगासंबंधी माहिती महाराजांना मोठ्या गांभीर्याने सांगू लागले. महाराजही तितक्याच गंभीरपणाने गणपती बुवांची अपूर्व माहिती ऐकू लागले. शेवटी गणपती बुवा थांबले. आपल्या ज्ञानाचा महाराजांवर काही परिणाम झाला की काय हे मोठ्या उत्सुकतेने महाराजांच्या मुद्द्यावर न्याहाळू लागले. पण महाराज निर्विकल्प होते. महाराजांनी एक धोतीचा कपडा गिळून बाहेर काढला पण तो रक्ताने लाल झाला होता. गणपती बुवांना याचे कारण काय असे विचारताच गणपती बुवांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच उमटले. ते मनातून समजून चुकले की महाराजांचा या क्षेत्रात अधिकार वादातीत आहे. गणपती बुवांना आता केल्या कृतीचा आता पश्चाताप वाटू लागला आणि ते महाराजांना शरण आले. शरणांगत गणपती बुवांना मग महाराजांनी या धवती, नेती, वस्ती वगैरे षटक्रिया नीट समजावून दिल्या आणि अशा रीतीने गणपती बुवांचे गर्वहरण झाले. याप्रमाणे गणपती बुवांचे गर्वहरण करून महाराज उज्जैनीहून निघाले. ते फिरत फिरत पुनश्च नर्मदा तीरावरील ओंकारेश्वर येथे येऊन दाखल झाले. येथे नर्मदेचे योनिस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले घाबरी कुंड आहे. या ठिकाणचे नर्मदेचे सौंदर्य काय वर्णावे. पश्चिम वाहिनी नर्मदेच्या विविध दर्शनापैकी या ठिकाणी नर्मदेचे होणारे दर्शन केवळ अनुपम आहे. समृद्ध घराण्यात जन्माला आलेल्या कुमारिकेचा स्वच्छंदी व निरागस अल्लडपणा आणि अवखळपणा येथे जणू साकार झाला आहे. हिमनगात राहणाऱ्या श्री शंकराचे केवळ पार्वतीलाच परिचित असणारे अट्टहास्य येथे नर्मदेच्या रूपाने सर्वांस पाहावयास मिळते. महाराज हे केवळ वेदाभ्यास जड नव्हते. परतत्व स्पर्श झालेला कोणताही ज्ञानयोगी कधीच वेदाभ्यास जड नसतो. प्रत्येक पदार्थात आनंदमय परमेश्वराचे चिन्मय स्वरूप पाहताना ज्ञानयोगाला होणारा आनंद हा भौतिक आनंदापेक्षा वरच्या पातळीवरचा असतो. म्हणूनच ज्ञानयोगाचा आनंद हा भोगशून्य आनंद आहे. हा आनंद
खरा ज्ञानयोगालाच होऊ शकतो व पेलताही येतो. ज्ञानयोगी हा म्हणून कधी निराश, हतबल व निरुत्साही नसतो. परमेश्वराच्या या अपार सृष्टीत जिकडे तिकडे सर्वत्र आनंदच भरून राहिला आहे असेच त्याला वाटते. नर्मदेचे हे स्थान पाहताच महाराजांना परमेश्वरी प्रकृतीतून निर्माण झालेला हा अत्युत्कट आनंदाचा विलास आहे असेच वाटले. परमेश्वराच्या आनंदमयी प्रकृतीचे हे आनंद स्वरूप असे घागरी कुंड पाहून महाराज हर्षनिर्भर झाले. या कुंडात स्नानासाठी महाराज उतरले व स्नान करून वर येताना काही बाण घेऊन वर आले. विविध वर्णाच्या संमिश्र छटेने अतिसुंदर दिसणारे बाण या ठिकाणी मिळतात. यापैकीच काही बाण महाराजांनी ओंजळीतून वर आणलेले पाहताच भिल्ल वेशाने श्री शंकर तेथे प्रगट झाले व महाराजांना विचारू लागले की या बाणांची पूजा आपणच करणार आहात ना? त्यावर महाराज म्हणाले की आम्ही संन्यासाश्रम स्वीकारला आहे, तेव्हा फुलं वगैरे साहित्य कुठून आणणार? केवळ बरे दिसले यासाठीच हे बाण आणले. त्यावर तो भिल्ल म्हणाला, तर मग हे बाण आपण नेऊ नका, येथेच ठेवा. असे सांगून भिल्ल वेशधारी श्री शंकर तेथून गुप्त झाले. महाराजांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते बाण पुनरपी नर्मदेत विसर्जन केले. जसे आणले होते तसेच परत सोडून दिले. यावेळी ओंकारेश्वरी महाराजांचे वास्तव्य 33 दिवस झाले. प्रत्यही प्रवचन चालूच होते. येथील राजाचे कार्यवाह बळवंतराव म्हणून होते. त्यांना ब्रह्मकर्म शिकवून ब्राह्मण धर्माची दीक्षा दिली व मग तेथून मंडलेश्वर, महेश्वर इत्यादी ठिकाणी प्रवास करीत करीत महाराज इंदूर संस्थानातील पेटलाद्री या गावी येऊन पोहोचले. धन्यवाद.